तुम्हाला स्वतःला प्लेसमेंट क्षेत्रात आणि तुमच्या म्हणजे नोकरीच्या क्षेत्रात आणि त्याचबरोबर उद्योग व्यवसायात सुद्धा फार मोठ्या अपॉर्च्युनिटी यामध्ये आहेत. अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा विचार करत असताना, जग कवेत घेत असताना तितकीच महत्त्वाची ब्रांच म्हणजेच ENTC अर्थात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यशाबद्दल आपल्याला काय सांगता येईल? आधीच आपण सांगितलं की 7 समुद्रापार आपले विद्यार्थी आहेत. यस, आपण जर बघितलं तर आम्ही आता साधारणपणे आमचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे की मुलांना एक MNC लेवलच्या कंपनी मिळाव्या आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आता गेल्या 2-3 वर्षापासून एक वेगळा प्रयत्न केला की इथं असणारे जे मुलं आहेत त्यांना वेगळ्या प्रकारचं ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणा किंवा तुमचे जे काही इंजिनिअरिंग नॉलेज, टेक्निकल नॉलेज, त्यानंतर त्यांचं ग्रुप डिस्कशन्स, या ज्या महत्त्वाच्या स्टेप्स आहेत प्लेसमेंटच्या दृष्टिकोनातून, यांच्या दृष्टिकोनातून त्यांना पहिला आधी त्यांना तशी तयारी करून घेणे आणि त्यानंतर MNCच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत मल्टीनॅशनल कंपनीच्या, जिथं तुम्हाला फॉरेनला सुद्धा या कंपनी चांगल्या ऑपॉर्च्युनिटी देतात, अशा दृष्टिकोनातून आम्ही बऱ्याचशा मुलांना हेलासारखी ऑटोमेशन कंपनी आहे, ऑटोमोटिव्ह कंपनी आहे, हेला ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड म्हणून पुण्यामध्ये, आणि ह्या कंपनीचे हेड ऑफिस बाहेर आहे, फॉरेनला आहे. तर अशा कंपन्यांमध्ये आपले मुलं प्लेस झालेले आहेत आणि बऱ्याचशा अशा तुम्हाला काही अजून MNC कंपनी दिसतील का जिथं या मुलांना समजा ज्यांना काही सॉफ्टवेअरमध्ये इंटरेस्ट आहे तर सॉफ्टवेअर बेस एक वेगळा काही TCS सारख्या कंपनी आहेत. त्यानंतर तुम्हाला जर अजून काही वेगळा पाहिजे असेल तर त्यामध्ये मुलांना समजा काहींची आवड ऑटोमेशनमध्ये असेल तर ऑटोमेशन क्षेत्रातल्या वेगळ्या कंपनी आहेत, ऑटोमोटिव्ह डोमेनमधल्या वेगळ्या कंपनी आहेत, एम्बेडेड सेक्टरमधल्या काही वेगळ्या कंपनी आहेत. यामध्ये त्यांना भरपूर अपॉर्च्युनिटी आहेत. फक्त आणि फक्त मुलांनी मात्र फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर अशा पद्धतीनं त्यांचा रोड मॅप आणि त्यांच्या अचिव्हमेंट्स आणि त्यांच्या त्या गोष्टी जर त्यांनी प्रॉपरली व्यवस्थित घेऊन गेले तर त्यांना मला नाही वाटत की प्लेसमेंटच्या बाबतीत पण अडचण येणार नाही आणि इव्हन त्यांना स्वतःचा उद्योगधंदा उभारायचा असेल, स्टार्टअप्स करायचं असेल तर त्यालाही आपण आपल्या या कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये, कॅम्पसमध्ये या सगळ्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. अगदी बरोबर आहे. आणि अभियांत्रिकी शाखेचा विचार करत असताना प्रवरा अभियांत्रिकी कॉलेजमध्ये ENTC अर्थात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांच निवडत असताना कोणकोणत्या सेवा सुविधा प्रवरित विद्यार्थ्यांसाठी सज्ज आहे? आत्ताच आपण मला वाटतं जे काही बोलणं केलं त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सर्वात महत्त्वाची मला मुद्दा तुमच्यापुढे नमूद करायचा आहे की आपली ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही जी ब्रांच आहे ही ॲक्रेडिटेड आहे. हे सर्वात महत्त्वाचं नोंद करून घ्या. किंवा तुम्ही ज्या वेळेला मुलांना मला सांगावंसं वाटेल की तुम्ही ज्या वेळेला चॉईसेस बघता किंवा ज्या वेळेला ॲडमिशन्स घेता त्यावेळेला ॲक्रेडिटेशन ही फार महत्त्वाची जमेची बाजू आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगावंसं वाटेल प्रवरेच्या बाबतीत की आपण या ठिकाणी नवीन एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करतोय आणि ही पॉलिसीला एक वेगळं महत्त्व आहे की मुलांना एक ऑप्शन्स मिळणार आहे, त्यांना फ्लेक्झिबिलिटी मिळणार आहे. त्याला असलेल्या ज्या काही इच्छा आहेत, समजा मला असं वाटलं की एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला जे काही मेजर सब्जेक्ट आहे, कोर सब्जेक्ट आहे, याच्या व्यतिरिक्त मला काहीतरी माझ्या आवडीनुसार किंवा माझ्या बॅकग्राऊंडनुसार मला समजा ॲग्रिकल्चर डोमेनमध्ये काम करायचं आहे किंवा मला एखादा माझ्या बिझनेस डोमेनमध्ये काम करायचं आहे, तर त्या सगळ्या संधी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने उपलब्ध होणार आहे या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून. आणि योगायोगाने यावर्षी 2024-25 या अकॅडमिक इयरसाठी आपण ही पॉलिसी आता इम्प्लिमेंट करतोय. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज यांनी एकत्रित येऊन त्यानुसार आपण त्याचे अवेअरनेस आणि त्या पद्धतीचे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आपण त्याचे आयोजित केलेले आहेत. त्या पद्धतीने आपलं काम चालू आहे आणि एक सुवर्ण संधी मुलांना प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये उपलब्ध होणार आहे. या 2 संधी झाल्या. त्याचबरोबर तिसरी संधी यांना अशी आहे की आपण जी कंपनी या ठिकाणी चालू केलेली आहे, म्हणजे आपण नॉर्मली बऱ्याच पालकांना किंवा विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आपण कॉलेजला गेल्यानंतर नॉर्मली आपण लेक्चर्स करणे, प्रॅक्टिकल्स करणे आणि शिक्षण घेणे आणि सर्टिफिकेट घेणे हा एक कॉमन अजेंडा असतो. परंतु आपण एक चांगल्या पद्धतीने जर विचार केला तर तुमचं असं लक्षात येईल की या कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये आपण कंपनीची स्थापना केलेली आहे जेणेकरून अगदी पहिल्या वर्षाच्या मुलाला एक चांगल्या प्रकारचं थिंकिंग यावं, त्याची क्रिएटिव्हिटी जागृत व्हावी, त्याच्यामध्ये समजा समाजामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यांची गरज काय आहे, इंडस्ट्रीला काय गरज आहे, त्यानुसार आपण पहिल्या वर्षापासून काय गोष्टी करणं गरजेचं आहे ह्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून त्याला ते मिळणार आहे. त्याचबरोबर इन्क्युबेशन सेंटर जे गव्हर्नमेंटचं आहे त्या माध्यमातून त्याला फंडिंग मिळणार आहे आणि याचा जर त्याने उपयोग करून घेतला तर मला म्हणजे त्याला जे स्किल पाहिजे आहे ते स्किल्स या ठिकाणी सहजासहजी उपलब्ध होणार आहे. आणि या सगळ्या फॅसिलिटी या ठिकाणी असल्यामुळे
प्लेसमेंट आणि त्याचबरोबर तुमच्या समजा काही विद्यार्थ्यांना हायर स्टडीजला जायचं असेल किंवा काहींना स्टार्टअप्स किंवा बिझनेस सेक्टरमध्ये जायचं असेल तर प्रचंड प्रकारची अशी चांगल्या प्रकारची फॅसिलिटी या ठिकाणी अवेलेबल असल्यामुळे मुलं त्याचा उपयोग करून घेऊ शकतात आणि मुलं पहिली पसंती देतात प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज लोणी आणि ब्रांच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. सर, आज इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन बद्दल तुम्ही फार सविस्तर सांगितलं. जाता जाता काय सांगाल विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सुद्धा? मी तर असं सांगेल की दरवर्षी आपला हा ब्रांच मधला जो चेंजेस हे होऊ घातलेले आहेत. आता उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं तर कधी कधी आय टी सेक्टरला डिमांड असते, कधी कम्प्युटर सेक्टरला डिमांड असते, कधी दुसऱ्या ब्रांचला डिमांड असते किंवा कधी आता जर बघितलं तर पुढे भविष्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स किंवा तुम्ही जर अजून बघितलं तर मोदीजींच्या प्रयत्नातून बऱ्याच प्रकारच्या कम्प्युटर गेमिंग ॲप्लिकेशन्स वगैरे यामध्ये या संधी आता पुढे निर्माण होत आहेत, क्लाउड कम्प्युटिंगमध्ये होत आहेत. या सर्व सिलेबसचं आपण त्या ठिकाणी इन्क्लुजन आपल्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचमध्ये आम्ही केलेलं आहे. म्हणजे फर्स्ट इयरला काय सब्जेक्ट ठेवायचे, सेकंड इयरला काय सब्जेक्ट असणं आवश्यक आहे, थर्ड इयरला काय, फायनल इयरला काय. समजा एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला कम्प्युटर ओरिएंटेड थोडेसे जास्त सब्जेक्ट्स पाहिजे तर आम्ही तशा प्रकारची बास्केट किंवा तशा प्रकारचे इलेक्टिव्स किंवा तशा प्रकारचे ऑप्शन्स, तशा प्रकारची फ्लेक्झिबिलिटी आपण मुलांना देत आहोत. आणि मुलांना तो चॉईस असणार आहे की मला काय पाहिजे आणि कुठला सब्जेक्ट्स पाहिजे, कुठला टाईम पाहिजे, कुठल्या पद्धतीचा टीचर पाहिजे, कुठल्या पद्धतीच्या IITच्या ऑनलाईन फॅसिलिटीज पाहिजे किंवा ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्हाला या आमच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विभागातून तुम्हाला मिळणार आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही याचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या जे काही आशा आकांक्षा आहेत किंवा करिअरचे ध्येय धोरण आहेत ते नक्की पूर्ण करू शकता. आणि नक्कीच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकताय प्रवरा अभियांत्रिकी कॉलेजमध्ये ENTC अर्थात टेलिकम्युनिकेशन या डिपार्टमेंटला, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटला आपण हे ऍडमिशन घ्या आणि आपले उत्तम करिअर करा. संजय कुरकुटे सर, आपण सहभागी झालात, आपले मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.